ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज 3 नोव्हेंबर जागतिक गृहिणी दिन. आता गृहिणी म्हणल्यावर लगेच अगदी रडत खडत कसली तरी मी किती बिचारी वगैरे असलं काहीही चित्र माझ्यासमोर उभं राहत नाही. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे मिळमिळीत ते टाकून द्यायचं आणि उत्तम तेच घ्यायचं, हा विचार मी अगदी मनापासून स्वीकारलेला आहे. गृहिणी काम करत नसते का? असते. बाहेर काम करणारी स्त्री गृहिणी नसते का? असते. कोणत्याही रोलमध्ये तुमचं लग्न झाल्यानंतर किंवा तुम्ही एका वयानंतर तुम्ही गृहिणी असता, घर सांभाळणारी, घराला जोडून ठेवणारी एक व्यक्ती असता. आता आपल्याला उत्तमच उदाहरण घ्यायचं आहे गृहिणीचं, तर मग आपण अगदी जुन्या काळापासून जर बघत आलो तर अगदी सैन्य म्हणजे ज्यांच्या घरातले लोक सैन्यामध्ये आहेत, सैनिक आहेत, राजे महाराजे, वेगवेगळ्या मोठमोठ्या पोस्टवर असणारे जे लोक आहेत, ज्यांच्या हजबंड सतत बाहेर असतात किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप त्या पद्धतीनं आहे, त्या स्त्रियांनी किती उत्तम पद्धतीनं घर सांभाळलेलं आहे. मग ते इकडं 8 हात आणि तिकडं 8 हात असलेल्या स्त्रिया वगैरे जे दाखवतात ते ऑलरेडी त्या करत आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगळं दाखवायची काही गरज नाही आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी जेव्हा आत्महत्या केलेली असते तेव्हा त्यांच्या मागं त्यांच्या मुलांचा, त्यांच्या शेतीचा, त्यांच्या आईवडिलांचा सांभाळ करणारी गृहिणी असते. याच्यामध्ये बिचारी ही शेड तुम्हाला कुठं दिसतीये? बिचार आपण केव्हा होतो? जेव्हा तुम्हाला कोणी विचारतं तुम्ही काय करता? काही नाही करत. जेव्हा तुम्ही असं म्हणता ना, तेव्हा तुम्ही ह्या लेवलपासून स्वतःलाच ह्या लेवलला आणलेलं असतं. सिम्पल प्लेन सांगा, मी गृहिणी आहे. त्याच्यामध्ये अति अभिमान वाटायची पण गरज नाही की मग मी नर्स आहे, मग मी कुक आहे, मग मी धिस आहे आणि मी दॅट आहे. मी गृहिणी आहे, याच्यामध्ये सगळं अभिप्रेत आलं. आणि जसं मी सांगते की मी डॉक्टर आहे, तसं सिम्पली मी गृहिणी आहे. त्याच्यामध्ये स्वतःला डिग्रेड करू नका. आता बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये डिग्रेड स्वतःला कोण करतं? तर ती स्त्री स्वतःला डिग्रेड करते. नाही, मी गृहिणी आहे, मी काहीच नाही करत, किंवा मी घरीच असते सांगायचं असेल तर मग तुम्हाला गृहिणी हे शब्द त्याच्यामध्ये वापरू नका, किंवा मी हाऊसवाईफ आहे हा शब्द वापरू नका. कारण अनेक पिढ्यानपिढ्या प्रत्येक पिढी घडवण्याचं अतिशय महत्त्वाचं, अतिशय अवघड, अतिशय पेशन्स राखण्याचं काम स्त्रीनं केलेलं आहे आणि ते गृहिणी या रोलमध्ये राहूनच केलेलं आहे. त्यामुळं गृहिणी ह्या शब्दाला जी निगेटिव्ह शेड आहे ना, ती मला अजिबात आवडत नाही. तुम्ही शांतपणे सांगा समोरच्याला मी गृहिणी आहे, आनंदानं सांगा. तो रोल तुम्ही ॲक्सेप्ट केला असाल तो एन्जॉय करा. वर्किंग गृहिणी असाल तर तो एन्जॉय करा. त्याच्यामध्ये वेगळं काही फ्लॉन्ट करायचं किंवा लाज वाटण्यासारखं काहीच नाही, असं मला मनापासून वाटतं.